पाकिटं, बाटल्या, पेन किंवा रॅपर्स हे सगळं असं का दिसतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? बिस्किटाचं पॅकेट लाल असायला हवं किंवा ज्यूसची बाटली लांबट हवी हे कोणी ठरवलं? ह्यालाच म्हणतात प्रॉडक्ट डिझाईन. म्हणजे उपयोगी पडेल आणि ती बघायलाही आवडेल अशी एखादी वस्तू तयार करायची. आपण अनेक वस्तू त्यांच्या डिझाईन किंवा पॅकिंग वरून ओळखतो. विचार करा, जर सगळ्याच वस्तू पांढऱ्या आणि निनावी असत्या तर किती कंटाळवाण्या वाटल्या असत्या. डिझाईन वस्तूंशी आपलं नातं जोडतं आणि वस्तू अधिक आकर्षक बनवतं. आता आपणही होऊया प्रॉडक्ट डिझायनर. तुमचं चॅलेंज आहे आपले फ्रूट ज्यूस तयार करणे आणि त्याचं पॅकेज डिझाईन करणे. सगळ्यात आधी विचार करा, तुमच्या फ्रूट ज्यूसचं नाव काय असेल? मग तुमच्या प्रॉडक्ट डिझाईनचा रंग ठरवा. जर मला आंब्याचा ज्यूस तयार करायचा असेल तर मी डिझाईनसाठी पिवळा किंवा केशरी रंग निवडेन. स्ट्रॉबेरी ज्यूस असेल तर लाल किंवा गुलाबी. रंग निवडल्यानंतर कोणत्या फॉन्टचा वापर कराल ते ठरवा. नाव मोठं आणि ठळक लिहा. लांबूनही वाचता येईल असा एखादा फॉन्ट निवडा. हवं तर अक्षरांना मजेशीर वळण द्या. उदाहरणार्थ वेडवाकडं, गोलाकार किंवा फळांच्या आकाराचं. लेबल नीट लक्ष देऊन तयार करा. पेयाचं नाव सगळ्यात वर किंवा मध्यभागी लिहा. खाली किंवा बाजूला छोट्या अक्षरात या पेयामधील घटक पदार्थ लिहा. उदाहरणार्थ पाणी, आंब्याचा रस, साखर. हवं तर एखादी टॅग लाईनही तयार करून लिहू शकता. उदाहरणार्थ कूल अँड फ्रेश किंवा फुल ऑफ एनर्जी. चित्र आणि लोगो. इमेजेस अँड लोगो. फळाचं छोटंसं चित्र काढा म्हणजे लोकांना पटकन ओळखता येईल. तुम्ही तुमचं स्वतःचं सिम्बॉल किंवा लोगोही तयार करू शकता. उदाहरणार्थ सूर्य, थेंब, हसरा चेहरा. तर आता कागद आणि रंग घ्या आणि तुमच्या फ्रूट ड्रिंकचं डिझाईन तयार करा. डिझाईन पूर्ण केल्यानंतर तुमच्या फ्रूट ज्यूस डिझाईनचा व्हिडिओ बनवा. त्यात डिझाईनचा रंग, मजकूर, लोगो याविषयी सांगून तुम्ही संपूर्ण डिझाईन कसं केलं याविषयी माहिती सांगा. ऑल द बेस्ट.